BSc 3 semester 5. Name of the paper is hydrogeology, and today's topic is electrical resistivity methods. There are certain methods for investigation of groundwater. We have to explore groundwater, but before that exploration we have to find it out. So for that finding there are certain geophysical methods used. Electrical resistivity method is one of them. This is electrical resistivity method. ग्राउंड टॅप करण्यासाठी आपल्याला काही पद्धती आपण वापरतो किंवा वापराव्या लागतात. अशा पद्धतींना आपण म्हणतो जिओफिजिकल मेथड्स. तर त्यापैकी एक महत्त्वाची मेथड आहे इलेक्ट्रिकल रेझिस्टिव्हिटी मेथड. इलेक्ट्रिकल रेझिस्टिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रिक करंट आपण पास करतो सबसर्फेस जे फॉर्मेशन्स आहेत त्याच्यामधून, आणि त्या करंटला मिळणारा किंवा त्याला होणारा त्या रॉकमधून होणारा रेझिस्टन्स आपण मोजतो, आणि म्हणून या मेथडला म्हणतात इलेक्ट्रिकल रेझिस्टिव्हिटी मेथड. रेझिस्टिव्हिटी इज अन इनवर्स ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकण्याची क्षमता किंवा कंडक्ट करण्याची क्षमता एखाद्या ऑब्जेक्टची. आता इथं तो ऑब्जेक्ट कोण आहे? रॉक आहे. तर रॉक हा बेसिकली काय आहे? इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हेन्स इट ऑफर्स रेजिस्टन्स टू दॅट इलेक्ट्रिकल करंट, अँड इन दिस मेथड वी मेजर दॅट रेजिस्टन्स. आता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? इट इज अन ॲबिलिटी ऑफ द रॉक टू अलाउ अन इलेक्ट्रिकल करंट थ्रू इट. म्हणजे आपण इलेक्ट्रिकल करंट पास केला एखाद्या रॉकमधून, तर किती प्रमाणात त्याचं कंडक्शन होतं किंवा किती प्रमाणात तो ट्रान्समिट होतो त्या रॉकमधून, म्हणजेच काय? त्या रॉकची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आणि रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय? इट इज अन इनव्हर्स ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. इनव्हर्स म्हणजे ह्याच्या अपोजिट, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीच्या अपोजिट म्हणजेच इलेक्ट्रिकल रेझिस्टिव्हिटी. म्हणजे इलेक्ट्रिकल चार्ज वाहून नेण्याची क्षमता म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, आणि त्या इलेक्ट्रिकल चार्जला विरोध करण्याची क्षमता म्हणजेच रेझिस्टिव्हिटी. ड्राय रॉक्स ऑफर ग्रेट रेझिस्टन्स टू द इलेक्ट्रिकल करंट ॲज कम्पेअर्ड टू द वेट सॅच्युरेटेड सॅम्पल्स. वॉटर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, आपल्याला माहीत आहे. आता ज्या रॉक्समध्ये, सबसर्फेस रॉक्समध्ये पाणी असणार नाही, अशा रॉक्समध्ये काय होणार आहे? नॅचरली जो रेझिस्टन्स आहे तो जास्त असणार आहे. आणि ज्या रॉकमध्ये पाणी असणार आहे किंवा जे सॅच्युरेटेड असणार आहेत, म्हणजेच जे ॲक्विफर्स असणार आहेत, अशा ॲक्विफर्समधून आपण ज्या वेळेला इलेक्ट्रिकल करंट पास करू त्यावेळेला त्याची रेझिस्टिव्हिटी ही ड्राय रॉकपेक्षा काय असणार आहे? कमी असणार आहे. या हायपोथिसिसवर ही मेथड आधारलेली आहे. त्याचे दोन टाईप्स आहेत. इलेक्ट्रिकल साऊंडिंग. इलेक्ट्रिकल साऊंडिंग आपण कशासाठी वापरतो? तर जे नेचर आहे, सबसर्फेस जे रॉक आहेत त्यांचं नेचर कसं आहे, म्हणजे कुठल्या टाईपचे आहेत, किती कंडक्ट करू शकतात इलेक्ट्रिसिटी, किती प्रमाणात रेझिस्टन्स होतो. तर प्रत्येक रॉक जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा आहे. तो इग्नियस असेल, सेडिमेंटरी असेल, मेटामॉर्फिक असेल. आपल्याला सरफेसवरून माहीत नाही आहे कुठला रॉक आहे आणि त्याच्यामध्ये पाणी आहे का नाही, म्हणजेच तो ॲक्वेफर आहे का नाही आपल्याला माहीत नाही आहे. तर त्याचं जे नेचर आहे ते फाइंड आउट करण्यासाठी इलेक्ट्रिकल साऊंडिंग आपण वापरतो. म्हणजे एकाच प्रकारचे आहेत का वेगवेगळ्या प्रकारचे आहेत हे फाइंड आउट करण्यासाठी. आणि इलेक्ट्रिकल प्रोफाइलिंग जे आहे, तर आपण त्याचं एरियल एक्सटेंट म्हणजे
कुठून कुठपर्यंत पसरलेला आहे, त्याचा विस्तार किती आहे जमिनीच्या खाली, हे फाइंड आउट करण्यासाठी आपण काय वापरतो, इलेक्ट्रिकल प्रोफायलिंग. ह्या दोन मेथडचं जो बेसिस आहे, जो आपण आत्ता बघितला, तो एकच आहे. फक्त एक जी आहे ती आपण कुठल्या प्रकारचं रॉक आहे, म्हणजे व्हेरिएशन काय आहे हे फाइंड आउट करण्यासाठी वापरतो. आणि दुसरी प्रोफायलिंग जी आहे ती त्याचं एक्सटेंट किती आहे, कुठून कुठपर्यंत तो पसरलेला आहे हे फाइंड आउट करण्यासाठी, त्याचा थिकनेस किती आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपण वापरतो. आता वेन्नर कन्फ्युग्रेशन ही एक महत्त्वाची मेथड आहे. म्हणजे जे इलेक्ट्रोड्स आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहे ते इलेक्ट्रोड्स आपण कसे प्लेस करणार आहे, तर त्या प्लेस करण्याची किंवा अरेंजमेंटची एक पद्धत आहे. ती पद्धत म्हणजेच हे वेन्नर कन्फ्युग्रेशन. आता इथं बघूया आपण काय काय केलेलं असतं. 2 इलेक्ट्रोड्स ह्याच्यामध्ये आहेत घेतलेले आणि एका ठराविक अंतरावर जमिनीत आपण काय केलं ते इन्सर्ट केलेले आहे. आणि त्या इलेक्ट्रोडमधून आपण काय करणार आहोत, DC म्हणजेच डायरेक्ट करंट आपण पास करतो आहे. आणि या इलेक्ट्रोडला आपण म्हणतो करंट इलेक्ट्रोड्स. त्यातनं आपण करंट पास करतो त्यामुळे त्यांना आपण म्हणतो करंट इलेक्ट्रोड्स. आता एकदा आपण करंट पास केला की पुढं काय होणार आहे, एका इलेक्ट्रोडमधून आपण पास केला की काय होणार आहे, तो त्या इलेक्ट्रोडमधून त्याचं जर्नी चालू होणार जमिनीतलं. त्यानंतर तो खालच्या रॉकमधून पास होणार आणि जो दुसरा इलेक्ट्रोड आहे, दुसरा करंट इलेक्ट्रोड, त्यातून काय होणार, तो करंट बाहेर पडणार. म्हणजे एका इलेक्ट्रोडमधून आत जाणार, रॉक्समधून जे सबसर्फेस रॉक्स आहेत त्याच्यामधून तो पास होणार आणि दुसरा जो करंट इलेक्ट्रोड आहे त्याच्यामधून तो बाहेर पडणार. आता हे होत असताना काय होणार आहे, ज्या वेळेला तो पहिल्या इलेक्ट्रोडमधून एंट्री करेल सबसर्फेस रॉकमध्ये, त्यावेळेला त्याला काय होणार आहे, तिथं अपोजिशन होणार आहे, काहीतरी रेझिस्टन्स त्याला तिथं मिळणार आहे. आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, पोटेन्शियल जे आहे ते कमी होणार आहे. जेवढा रेझिस्टन्स जास्त तेवढं पोटेन्शियल तेवढ्या प्रमाणात कमी होणार आहे. म्हणजे काय काय केलं बघा, 2 इलेक्ट्रोड्स आहेत, ठराविक डिस्टन्सवर आपण ते जमिनीत इन्सर्ट केलेत. त्याच्यानंतर डायरेक्ट करंट आपण पास केलं आहे त्यापैकी एका इलेक्ट्रोडमधून. ज्या इलेक्ट्रोडमधून आपण करंट पास केलं आहे तिथून तो खाली जमिनीत जाणार, जमिनीतून पुन्हा दुसरं इलेक्ट्रोडपर्यंतचं अंतर पार करून दुसरा जो इलेक्ट्रोड आहे त्याच्यातून तो बाहेर पडणार. आणि हे होत असताना म्हणजे जमिनीतून तो पास होत असताना काहीतरी रेझिस्टन्स त्याला मिळणार आहे तिथे त्या रॉककडून आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, पोटेन्शियल कमी होणार आहे. हे अरेंजमेंट आहे इलेक्ट्रोड्सचे दाखवलेले आहे. करंट मीटर दाखवलं आहे, व्होल्ट मीटर दाखवलं आहे आणि 2 इलेक्ट्रोड जे आहेत ते कसले आहेत, करंट इलेक्ट्रोड्स. म्हणजे जिथून आपण काय मोजणार आहे, करंट पास करणार आहे त्याला आपण म्हणतोय करंट इलेक्ट्रोड्स. आणि दुसरे जे 2 इलेक्ट्रोड दिसत आहेत त्याच्यातून आपण काय मोजणार आहे, पोटेन्शियल मोजणार आहे. म्हणजे जे काय पोटेन्शियल कमी होते त्याचं मेजरमेंट आपण दुसऱ्या इलेक्ट्रोडमधून करणार आहोत, दुसऱ्या 2 इलेक्ट्रोडमधून, त्याला म्हणायचं पोटेन्शियल इलेक्ट्रोड्स. तर इथं हे दिसतंय आपल्याला करंट फ्लो लाईन्स, करंट कसा फ्लो होतोय ते दिसतंय. त्याच्यानंतर इक्विपोटेन्शियल लाईन्स म्हणजे एकसारखं पोटेन्शियल दाखवणाऱ्या या लाईन्स आहेत. म्हणजे ठराविक मटेरियलमधून वाहत असताना, करंट पास होत असताना जो ड्रॉप आहे पोटेन्शियलमध्ये तो एकसारखा आहे ते दाखवणाऱ्या या लाईन्स आहेत, डॉटेड लाईन्स. आणि ज्या कंटिन्युअस लाईन्स आहेत त्या कसल्या आहेत, करंटची मुवमेंट दाखवणाऱ्या लाईन्स आहेत. आता मग असे म्हटलं तसं आपण द ड्रॉप इन पोटेन्शियल इज मेजर्ड बाय इन्सर्टिंग 2 more इलेक्ट्रोड्स कॉल्ड ॲज पोटेन्शियल इलेक्ट्रोड्स. 4 इलेक्ट्रोड एकूण आहेत, 2 करंट इलेक्ट्रोड आहेत, 2 पोटेन्शियल इलेक्ट्रोड आहेत. आणि हे पोटेन्शियल इलेक्ट्रोड जे काही रेझिस्टन्स मेजर करणार आहेत त्याला काय म्हणायचं, ॲपरंट रेझिस्टिव्हिटी.
म्हणजे किती रेझिस्टन्स मिळालं त्या इलेक्ट्रिक करंटला ते इथं मेजर करतोय आपण आणि त्याला म्हणायचं ॲपरंट रेझिस्टिव्हिटी. आता किती डेप्थला जाणार तो इलेक्ट्रिक करंट आपण पास केलेला हे कशावर अवलंबून आहे, तर जे डिस्टन्स आपण ठेवले दोन करंट इलेक्ट्रोडमध्ये त्या डिस्टन्सवर त्याची डेप्थ अवलंबून आहे. म्हणजे 3 मीटर जर ठेवलं असेल तर खाली किती असणार आहे डेप्थ 3 मीटर. आपण 6 मीटर अंतर ठेवलं दोन इलेक्ट्रोडमध्ये तर खाली डेप्थ किती असणार आहे खालच्या सबसर्फेस फॉर्मेशनची 6 मीटर किंवा 9 मीटर 12 मीटर 15 मीटर अँड सो ऑन. म्हणजे आपण वेगवेगळ्या डिस्टन्सवर हे इलेक्ट्रोड्स इन्सर्ट करणार आहोत आणि काय करणार आहोत रेझिस्टन्स मेजर करणार आहोत. म्हणजे तेवढ्या डेप्थचा वरती सरफेसवर जेवढं डिस्टन्स असेल तेवढ्याच डेप्थपर्यंतचं आपल्याला रीडिंग मिळणार आहे. तर अशा पद्धतीने ही इलेक्ट्रिकल रेझिस्टिव्हिटी मेथड काम करते आणि आपण जे कन्फ्युगरेशन बघितलं त्याला म्हणायचं वेनर कन्फ्युगरेशन.